चटपटीत भेळ आपली तयार होतीये. वेलकम बॅक. इव्हनिंग झाली आता. आम्ही टेकडीवर चाललोय. मी ऑलरेडी इथे पोचली आहे. मैत्रिणी यायची म्हणून वाट बघतीये. आज आम्ही पहिलं पोचलोय. काहीतरी ह्यांचं वेगळंच असतं. आज माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे कारण काल थोडी दगदग जास्त झाली त्यामुळे. आता जाऊ वरती. लवकर अंधार पडतो त्यामुळे लवकर येऊ आणि मग थोडीशी भेळ पार्टी पण करतोय. आणि इथे बघा इथं कोण आलंय. हो तेच म्हणत. आणि फोन केलं तर उचलत नाहीत. व्यस्त असतं. आणि आम्ही याला सांगता हा मंदिराजवळ आहे तुम्ही जाता म्हणून. आम्ही मंदिराजवळ आहे म्हणतात. आम्ही पार हळू गाडी घेऊन येतो आणि कुठे फोनवरती कुठेतरी असतात धुंदीत. बघा बघा बघा. इग्नोर रे देवा. कुठे रे दादा आंटी. चला आता वरती जाऊया. ती आली की जाऊ. ती म्हटली होती मला 6ला करेक्ट जाऊ. 6:15 वाजलेत आणि आम्ही येऊन थांबलोय. मला वाटलं मला उशीर झालाय पण ॲज युजल ती लेट आहे. हे बघा हे निघाले आमचे. चला ते आता आले नेहमीसारखे उशीर. आणि आज आमच्या सोबत आहेत काकू. चला पहिल्यांदा युट्यूब वर येणार. हो. ए नाही का याच्या आधी पण आले नाही. अच्छा चला आली. खूप एक्साइटेड असतात इथे यायला. पळतात नेहमीप्रमाणे ते पुढे. त्यांच्या मागे आम्ही पळतो. थकवा येतोय आम्हाला आणि खूप दिवसांनी चढतोय त्यामुळे जास्त थकल्यासारखं होतंय. त्यावेळेस मध्ये खूप ग्रीनरी होती. आता पूर्ण वाढलंय. हा परत पावसाळा आला की पूर्ण तसंच होईल. चैत्र महिन्यात येतं. ॲक्च्युली चैत्र महिन्यापासून छान असतं खूप. अरे हा ऑर्चिड दिसत आहेत आमच्या इथे. एवढा इथं क्लिअर नाही आहेत पण कुठे गेली. चला आता ते पळतायत. हो पिकॉक बघू दिसतील वाटत नाही. टाइम होऊन गेलाय त्यांचा. दिसले तर बघूयात. अरे अरे आधी शुभंकर ते पूर्ण तरी करा. हे काय होतं मुलांचं. नको ते चावेल ना न्या. कुठे इकडनं जा. चला या. नको भासतायला जास्त खवळू नका. युगो उचले जस्ट वर. इथून थोडस कोथळ दिसलं. छान वाटतं. आणि ती मुलांची मस्ती नाही करायचं. काय केलंय त्यांनी बघितलं नाही त्या दिवशी माऊला कसं झालं. असं नाही करायचं. जा शुभम करो तुम्हाला. खेळ करणार आहोत इथे. आमची तयारी चालली. कशाची. आग लावायची. त्याला काय म्हणतात पण. पहिला काय शेकोटी केली का. केली बुट्टीत केली. मारून असं ते त्याच्यावर भेळ बनवायचं. भेळला काही गरज नसती लायटरची. तसं नाही. मग हे कसं. अरे आपल्याला मोठ्या नगर लागेल. मग ते शेकोटी कसं उगणार. ती शेकोटी करायची. उगत नाही. भेळ नाही करायची. शेकोटी उगत नसते. तसं नाहीये. असं सगळं शेकोटीवरच बांधून ठेवून करायचं. पण भेळला आपण गुरुजी. अरे आम्ही कुठे बसू. आम्ही कुठे खाऊ. ओ गुरुजी ऐका ना. तुम्हाला दोघांना देणार शेकोटी. आमच्या दोघांची गाडी. हात धुवा तुम्ही हात धुवा आधी. ह्या शेफ आहेत भेळ बनवतात. आमच्यात पण सामान आहे. काढा ते सगळंच. तुमचं पण असतं. कोणाच्या शेफ असण्याची
काही गरज नाही, आमच्याकडे जे असतं त्याची भेळ आम्ही बनवतो. आम्ही सगळंच काय काय असतं ते आणतो घरातून हा. आणि बनवतो. होती तशी होते ती. आणि तिकडून मेट्रो येते. आता इथून दिसेल की नाही माहित नाही. आली आली. मला वाटलं ते बसले, हे बसतील खरं कोण नव्हतं. वॉचमन सानंतर सोडत नाहीत ना, कोण नाही आहे. आम्हाला इथून असं वरून सगळं छान दिसतं, त्यामुळे इथं यायला छान वाटतं. एक आजी, एक पोरगी आणि मम्मी जात होती, त्यांच्या पाठनं मारले. आता ती मेट्रो टर्न करेल, मग पुन्हा स्टेशनला जाईल आणि ती तिकडे जाईल. असं आमचं असतं इथलं मेट्रोचं. ही पण आहे, चिखलात ठेवली माझी बॅग म्हणून घालतो. तू आज घेऊन जा म्हटलं ग्राउंडला. तसंच करतायत. वर्णाने खाल्लं पिकली बॅग. चला आता बनवतीये. थांबा. मग अरे ए रुमाला निघता. नाही ग, काय केला? पुन्हा हे झालं काय, इकडे दे. ओला हात मातीत लाव. मातीत हात लावू नकोस आता. हे घे. पोरांची मस्ती चालूच असते. हा, आता हात लावायचा नाही, आता पॅन्ट वरच ठेवा. हा, ते आम्ही देतो नंतर देतो. अरे माती जाते. आता भेळ तयार होतीये इथे. जे जे आणलंय घरनं ते सगळं टाकतोय. टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर. हे कळलं मला. कोथिंबीर माझ्या इथं पण नाहीये. असू दे. आम्ही आज पुदिन्याची चटणी आणली आहे, कोथिंबीर पुदिना. आणि हे तेच सांगते, अचानक चिंचेचं पाणी. असं म्हणतात. जरा ऐकू येत नाही काय. आवाज करू नका, तुमचाच आवाज येतोय. आपल्याला भेळ कशी बनवायची सांगायचंय ना. सांगा बरं काय काय केलं आपण. चुरमुरे टाकलं, टोमॅटो टाकलं, कांदा टाकलं, सगळं मिक्स करून घेतलं, चटणी टाकलं. आणि फरसाणा टाकलं. फरसाणा टाकलाय मस्त पैकी. आणि चिंच गूळ टाकून सगळी मस्त चटणी टाकून सगळी मस्त एकदम गरमागरम नाही कशी चटपटीत भेळ आपली तयार होतीये. मस्त मस्त. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटतंय. पाणी नाही ते मस्त पैकी तोंडातलं पाणी सुटतंय. तर आता तुम्हाला आजी डब्यामध्ये भेळ देणार आहे. 2 हा ते का पेपर पण राहू दे, डब्यात भेळ देते आजी. अशा निसर्गरम्य वातावरणात आम्ही मस्त पैकी भेळ बनवून खातो. मला तर खूप भूक लागली आहे. मस्त मस्त. इकडे खाऊन घेणार आहे मस्त. आमचे युट्यूबर सध्या बिझी आहे, त्यामुळे हे काम माझ्याकडे आलेलं आहे. दुसरी पण आज जरा मोबाईल मध्ये जास्त बिझी आहे. बिझी असलो तरी आम्ही आमचा आनंद एन्जॉय करतो. चला करायचं आपण काय करतो. हे घे कसं करतो आपण. थोडी वेळ काय करतो. आमचं रिच्युअल सुरू होतंय. आम्ही आता सगळ्यांना देऊन मग आम्ही खातो. आम्हीच नाही खात इथं. हे पक्ष्यांना, हे भूतांना. कळलं का अम्मा. सगळ्या पक्ष्यांना, हे पक्ष्यांना, इथे असलेल्या सगळ्या प्राणी पक्ष्यांना सुद्धा आम्ही आमच्या सोबत भेळ खाऊ घालतो. आणि निसर्गाचे आभार मानतो, एवढं छान वातावरण आम्हाला दिले. आणि आता आम्ही भेळेची मजा घेतो. बाकीचं तुम्ही नंतर बघा. बाय बाय. आमचे जेवण वगैरे झाले. आम्ही तिकडून आलो. थोडासा अंधार पडला होता आम्हाला, थोडंसं लेट झालंच होतं. सो आता नेक्स्ट टाईम थोडंसं लवकर जाऊ, प्रिपेअर करून, म्हणजे एकदम असे प्रॉपर जाऊयात असं ठरवलं आहे. हे कसं सडनली प्लॅन असतात. आमच्या घरापासून जवळ आहे म्हणून जात असतो आम्ही. चला आता थोडीशी तब्येत डाऊन वाटते ना अजून, त्यामुळे मग आता पटकन व्हिडिओ इथे सेंड करते आहे. काही जास्त शूट करू शकले नाही आज. चलो, व्हिडिओ आवडला असाल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.